नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, शिकण्याची प्रक्रिया. म्हणजे जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकतो तेव्हा पडद्यामागे नेमकं काय चाललेलं असतं. चला याचाच शोध घेऊया. असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी होतच, नाही का? मग ते एखादं वाद्य वाजवायला शिकणं असो, नवीन भाषा असो किंवा अगदी गाडी चालवायला शिकणं. सुरुवातीचा तो जो जोश असतो ना, तो काही काळानंतर कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. मग वाटतं की आपण अडकलोय. तर आज आपण याच प्रवासाला, याच चढउतारांना काही चित्रांच्या आणि माहितीच्या मदतीने अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. शिकणं किंवा ज्याला आपण अध्ययन म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय आहे हे आधी स्पष्ट करून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर अध्ययन म्हणजे फक्त पुस्तकं वाचून माहिती गोळा करणं नाहीये. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपण मुद्दाम करतो आणि ज्यामुळे आपल्या वागण्यात, आपल्या कौशल्यांमध्ये एक कायमचा टिकाऊ बदल होतो. आता बघा ना, सायकल चालवण्याबद्दल कितीही वाचलं तरी सायकल चालवता येते का? नाही. त्यासाठी सायकलवर बसावं लागतं, पडावं लागतं आणि मग सराव करावा लागतो. म्हणजेच काय, तर अनुभव आणि कृती हेच शिकण्याचे खरे आधारस्तंभ आहेत. आणि हो, इथे शिक्षण आणि अध्ययन या दोन शब्दांमधला फरकही समजून घ्यायला हवा. शिक्षण ही एक खूप मोठी, व्यापक गोष्ट आहे. तिचा उद्देश असतो आपला सर्वांगीण विकास करणं. याउलट अध्ययन हे जास्त फोकस्ड असतं, म्हणजे एखादं विशिष्ट कौशल्य मिळवणं किंवा आपल्या वागणुकीत एखादा स्पेसिफिक बदल घडवणं. आता बघा, अनेक मोठ्या विचारवंतांनी अध्ययनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय. जसे की क्रो अँड क्रो काय म्हणतात की सवयी, ज्ञान आणि आपला दृष्टिकोन मिळवणं म्हणजे अध्ययन. किंवा वुडवर्थ म्हणतात की अनुभवामुळे आपल्या वागण्यात जो बदल होतो ते म्हणजे अध्ययन. या सगळ्या व्याख्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे बदल. अध्ययन म्हणजे बदल. ओके, तर अध्ययन म्हणजे काय हे आपल्याला कळलं, पण ही प्रक्रिया काम कशी करते, तिची काही वैशिष्ट्ये आहेत का? चला तिचा आराखडा बघूया. शिकण्याची प्रक्रिया ही काही उगाच घडत नाही, ती खूप पद्धतशीर असते. पहिल्या म्हणजे तिच्या मागे नेहमी एक उद्देश असतो, एक ध्येय असतं. दुसरा म्हणजे ती नेहमी कृतीतूनच घडते, फक्त विचार करून नाही. तिसरी गोष्ट ही काही शाळेपुरती मर्यादित नाही, ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरावानेच यात सुधारणा होते. त्यामुळे जो काही बदल होतो ना, तो टिकणारा असतो, तात्पुरता नाही. आता ही सगळी थिअरी झाली, पण आपल्या प्रगतीला आपण डोळ्यांनी बघू शकतो का? हो, नक्कीच बघू शकतो. आणि त्यासाठीच एक खूप छान संकल्पना आहे, अध्ययन वक्र. अध्ययन वक्र किंवा ज्याला इंग्रजीत लर्निंग कर्व्ह म्हणतात, तो खरं तर एक ग्राफ आहे. हा ग्राफ आपल्याला काय दाखवतो, तर आपण किती वेळ किंवा किती प्रयत्न करतोय आणि त्याच्या बदल्यात आपली किती प्रगती होतीये. हा आपल्या शिकण्याच्या प्रवासाचा एक प्रकारे नकाशाच आहे असं समजा. चला तर मग या नकाशावरून एक फेरफटका मारूया. बघूया या प्रवासात कोणते कोणते टप्पे येतात. तर बघा, साधारणपणे 5 टप्पे असतात. सुरुवातीला म्हणजे पहिल्या टप्प्यात आपली प्रगती खूप हळू होते, कारण आपण अजून नवीन गोष्टी समजावून घेत असतो, पाया रचत असतो. मग एकदा का बेसिक गोष्टी कळल्या की येतो दुसरा टप्पा, जलद प्रगतीचा. इथे आपला शिकण्याचा वेग एकदम वाढतो. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पठार अवस्था. इथे असं वाटतं की आपण कितीही सराव केला तरी प्रगतीच होत नाहीये, आपण एकाच जागी अडकलोय. पण चांगली गोष्ट ही आहे की यातून बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा प्रगतीचा वेग वाढतो, जो असतो चौथा टप्पा. आणि शेवटी येतो 5वा टप्पा, जिथे आपण आपल्या शारीरिक किंवा मानसिक क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. ही जी पठार अवस्था आहे ना, ती खूप जणांना निराश करते. आपल्याला वरवर वाटतं की सगळं थांबलंय, आपली प्रगती शून्य झालीये. पण खरं तर पडद्यामागे आपलं मन, आपला मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करत असतो, सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत असतो. त्यामुळे हा टप्पा जरी अवघड असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक आणि खूप महत्त्वाचा भाग आहे. पण प्रश्न हा आहे की ही पठारावस्था येतेच का? याची अनेक कारणं असू शकतात. कधीकधी आपली आवड कमी होते किंवा त्या कामाचा कंटाळा येतो. कधी आपण त्या कौशल्याच्या एखाद्या खूप अवघड भागावर येऊन पोचतो किंवा नकळतपणे काही चुकीच्या सवयी लावून घेतो. ही कारणं जर आपण ओळखू शकलो तर त्यावर मात करणं खूप सोपं होऊन जातं. चला एक पटकन रिव्हिजन करूया. अध्ययन प्रक्रियेत ज्या टप्प्यावर आपली प्रगती थांबल्यासारखी वाटते त्या टप्प्याला काय म्हणतात बरं? अगदी बरोबर, पठारावस्था. हा शब्द लक्षात ठेवा, कारण तो आपल्याला आठवण करून देतो की शिकताना मध्येच अडकल्यासारखं वाटणं हे नॉर्मल आहे आणि यात आपण एकटे नाही आहोत.
चला तर मग आपल्या ह्या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे, काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. तर आज आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, अध्ययन म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नाही, तर आपल्या वागण्यात एक कायमस्वरूपी बदल घडवणं. दुसरी गोष्ट, अध्ययन वक्र हा आपल्या प्रगतीचा नकाशा आहे, जो आपल्याला आपण कुठे आहोत हे दाखवतो. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पठारावस्था हा प्रवासातला एक नैसर्गिक थांबा आहे, शेवट नाही. आणि जर आपल्याला पठारावस्था का आली आहे याची कारणं समजली तर त्यावर मात करण्याचं पहिलं पाऊल आपण उचललेलं असतं. आणि आता जाता जाता आपल्यासाठी एक प्रश्न. पुढच्या वेळी जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकायला घ्याल आणि आपल्याला वाटेल की आता प्रगती थांबलीये, तेव्हा आपण त्या पठारावस्थेतून बाहेर पडण्यासाठी या माहितीचा वापर कसा कराल यावर नक्की विचार करा. कारण शिकणं हा एक प्रवास आहे. आपण सगळेच आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. पण कधी विचार केलाय की या शिकण्यावर नक्की कशाचा प्रभाव पडतो? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. शिक्षण प्रक्रियेवर परिणाम करणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. विशेषतः शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, आपली शिकण्याची क्षमता ही जन्मतः ठरलेली असते की आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ती घडते? शिक्षण आणि मानसशास्त्र या दोन्हीच्या केंद्रस्थानी असलेला हाच तो मूलभूत प्रश्न आहे. चला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आज आपण हा विषय नीट समजून घेण्यासाठी 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी शिक्षणावर परिणाम करणारे घटक कोणते ते पाहू. मग आपण आपल्या आंतरिक आणि बाह्य जगात डोकावू. त्यानंतर अनुवंशाचे काही इंटरेस्टिंग नियम समजून घेऊ. आणि शेवटी आपल्याला किती समजलंय हे तपासण्यासाठी ज्ञानाची एक छोटीशी चाचणी घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. शिकण्यावर नेमका कशाचा आणि कसा प्रभाव पडतो याची एक स्पष्ट चौकट आधी समजून घेऊया. शिकण्यावर परिणाम करणाऱ्या घटकांना आपण मुख्यत्वे 2 मोठ्या गटांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे आंतरिक घटक जे आपल्या आतून येतात, जसं की आपली अनुवंशिकता, वय, प्रेरणा. आणि दुसरा गट म्हणजे बाह्य घटक जे आपल्या सभोवताली असतात, जसं की आपलं कुटुंब, मित्र, शाळा आणि वातावरण. हे दोन्ही जगं मिळून आपलं शिकणं घडवत असतात. चला आता आपण पहिल्या जगात म्हणजे आपल्या आंतरिक जगात प्रवेश करूया आणि पाहूया की आपल्या शिकण्याच्या क्षमतेचा पाया रचणारे वैयक्तिक घटक नेमके कोणते आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात मूलभूत घटक म्हणजे अनुवांशिकता. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला आपल्या आईवडिलांकडून आणि त्यांच्याही आधीच्या पिढ्यांकडून मिळालेला वारसा. आपली बुद्धिमत्ता, आरोग्य, स्वभाव या सगळ्याचा पाया इथेच घातला जातो. हे खूपच रंजक आहे बघा. फ्रान्सिस गाल्टन यांच्या सिद्धांतानुसार आपल्याला 50% गुणधर्म थेट आपल्या आईवडिलांकडून मिळतात, 25% आजी आजोबांकडून आणि साधारण 12.5% पणजी पणजोबांकडून. म्हणजे आपला अनुवांशिक वारसा किती खोलवर रुजलेला असतो याची कल्पना येते. पुढचा घटक एकदम सरळ आणि सोपा आहे, वय. साहजिकच आहे, जसं जसं आपलं वय वाढतं आपला अनुभव वाढतो आणि त्यानुसार आपली शिकण्याची क्षमतासुद्धा विकसित होत जाते. आणि वयाला जोडूनच येतो तो घटक म्हणजे परिपक्वता. परिपक्वता म्हणजे फक्त वय वाढणं नाही, तर कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं. उदाहरणार्थ, पेन्सिल नीट धरता येण्यासाठी हाताच्या स्नायूंची जी वाढ व्हावी लागते ती झाली की नाही, ही झाली शारीरिक परिपक्वता. प्रेरणा म्हणजे शिकण्याच्या गाडीचं इंधन. त्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. ही प्रेरणा आतून येऊ शकते, म्हणजे शिकण्याची आवड, किंवा बाहेरूनही, जसं की बक्षीस किंवा कौतुकाची अपेक्षा. पण प्रेरणा असेल तर शिकण्याचा वेग आणि परिणाम दोन्ही वाढतात. आणि हो, अवधान आणि अभिरुची हे तर असायलाच हवं. जर शिकण्यात आपलं लक्षच नसेल किंवा त्यात आपल्याला आवडच वाटत नसेल तर ते शिक्षण प्रभावी कसं होणार, बरोबर ना? बरं, हे झालं आपल्या आतल्या गोष्टींबद्दल. पण आपलं बाहेरचं जग, आपले अनुभव, आपलं वातावरण हे सुद्धा तितकंच किंबहुना काही वेळा त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं. चला आता या बाह्य जगाकडे वळूया. या बाह्य घटकांमध्ये काय काय येतं तर आपलं कुटुंब आणि सामाजिक पार्श्वभूमी, शाळेचं वातावरण, आपले आधीचे अनुभव, जो विषय आपण शिकतोय त्याचं स्वरूप आणि हो, शिकवण्याची पद्धत. या सगळ्या गोष्टी मिळून आपलं शिक्षण कसं होईल हे ठरवतात. आणि इथेच तो प्रसिद्ध वाद येतो, निसर्ग विरुद्ध संगोपन. म्हणजे जन्मतः मिळालेले गुणधर्म जास्त महत्त्वाचे की नंतर मिळालेलं वातावरण.
वॉटसन सारख्या विचारवंतांचं तर स्पष्ट म्हणणं आहे की योग्य वातावरण मिळाल्यास व्यक्तिमत्व घडवता येतं. म्हणजे त्यांच्या मते संगोपन जास्त महत्वाचं आहे. आपण आंतरिक घटकांमध्ये आनुवंशिकतेचं महत्त्व पाहिलं. पण हा वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो कसा? त्याचे काही नियम आहेत का? हो, आहेत. चला, आता आनुवंशिकतेचे हेच काही खास नियम समजून घेऊया. अनुवांशिकतेचे 3 मुख्य नियम आहेत. पहिला, साधर्म्याचा नियम, म्हणजे सारखेपणा. मुलं आईवडिलांसारखी दिसतात. दुसरा, वैविध्याचा नियम, म्हणजे वेगळेपणा. एकाच आईवडिलांची मुलं असूनही ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. आणि तिसरा, जो थोडा वेगळा आहे, तो म्हणजे परागतीचा नियम. यानुसार गुणधर्म हे सरासरीकडे झुकतात. तर आत्तापर्यंत जे काही आपण समजून घेतलं ते आपल्याला कितपत कळलंय हे तपासून पाहूया. घाबरू नका, एक छोटासा प्रश्न घेऊया, म्हणजे या संकल्पना आणखी स्पष्ट होतील. प्रश्न सोपा आहे. आठवून बघा, आपण आत्ताच 3 नियमांबद्दल बोललो. त्यातला कोणता नियम या वर्णनाशी जुळतोय? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परागतीचा नियम. खूप उंच आईवडिलांची मुलं सरासरी उंचीची असू शकतात, हेच याच नियमाचं उदाहरण आहे. ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं अभिनंदन. चला, अजून एक प्रश्न बघूया. हा प्रश्न बाह्य घटकांशी, म्हणजेच आपल्या सभोवतालच्या जगाशी संबंधित आहे. विचार करा, आपलं व्यक्तिमत्व घडवणारी पहिली आणि सगळ्यात प्रभावी संस्था कोणती? याचं उत्तर आहे कुटुंब. अगदी बरोबर. कारण आपली पहिली शाळा, आपलं पहिलं जग हे आपलं कुटुंबच असतं. तिथेच आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि वर्तनाचा पाया घातला जातो. आणि आता जाता जाता एक महत्वाचा विचार. आपण हे सगळं का समजून घेतलं? फक्त परीक्षेसाठी? नाही, तर स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी. खरं तर आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामागे या दोन्ही जगांचा, म्हणजे आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जगाचा किती मोठा आणि गुंतागुंतीचा वाटा असतो नाही का? यावर नक्की विचार करा.